नमस्कार. एक साधारणतः 20 ते 22 वर्षाचे व्यक्ती ज्यांना 15 वर्षापासून म्हणजे लहानपणापासून त्यांना डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम होता. त्यांना डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम होता म्हणजे काय होतं, त्यांना पोट साफ नव्हतं होत, त्याच्यासोबतच त्यांना भूक नव्हती लागत, सारखी ॲसिडिटी व्हायची, जळजळ व्हायची, गॅसेस व्हायचे आणि त्यासोबत त्याच्यामुळे त्यांना डोकं दुखायचं. तर ह्या वयामध्ये म्हणजे 20 ते 22 ह्या वयामध्ये जे त्यांच्यासोबतचे जे विविध प्रकारचे त्यांचे मित्र होते, हे मित्र त्यांची खिल्ली उडवायचे. अरे ह्या वयामध्ये तुला हा प्रॉब्लेम, आम्ही तर सगळं खातो, नॉनव्हेज खातो वगैरे, सगळ्या गोष्टी ज्या पचत नाही अशा गोष्टी पण खातो आणि तुला असा प्रॉब्लेम इतक्या लवकर, अरे बापरे. मग त्यामुळे ते जे रुग्ण होते ते रुग्ण खरोखर IT मध्ये कामाला होते आणि त्यामुळे ते थोडीशी टेन्शनमध्ये असायचे की अरे आपल्या पोटाचा आजार बरा होईल की नाही. आणि ते तसे पाहिले तर आयुर्वेदाला फॉलो करायचे. त्यामुळे ते डायरेक्टली आयुर्वेदाकडे चाले आणि आयुर्वेदाकडे आल्यानंतर त्यांनी मला विचारलं, माझा एवढा जुना आजार आहे, बरा होईल का? मी म्हटलं हो नक्की होईल. कुठला आजार असा नाही आहे की जो बरा होत नाही आणि आयुर्वेदाने हा नक्की बरा होईल. त्या रुग्णांनी आपल्याकडे खूप चांगल्या रीतीने व्हिडिओसुद्धा दिलेला आहे की त्यांचा कशा रीतीने त्यांचा आजार बरा झाला आहे. त्यांनी सुरुवातीला जेव्हा आले तेव्हा खूप त्यांचं पोट दुखत होतं, अजीर्ण खूप जास्त होतं आणि त्याच्यासोबतच त्यांना जे आहे ते सारखं उलटीसारखं आणि मळमळ टाकत होतं. त्यांनी औषधं घेतली. औषधं घेतल्यानंतर त्यांनी त्याच्यासोबत पंचकर्म केलं, ज्याला आम्ही म्हणतो विरेचन आणि बस्तीकर्म, हे केलं. आणि ते केल्यानंतर त्यांचा डायजेस्टिव्ह इश्यू म्हणजे अजीर्ण, सारखं ढेकर येणं, उलटीसारखं वाटणं, डोकं दुखणं, ही सगळी लक्षणं जे त्यांची मुळासकट गेली. आणि ही लक्षणं जायला 2 महिने 3 महिने लागली नाही बरं का. ही लक्षणं जायला त्यांना 15 ते 20 दिवस, याच्यापेक्षा फार वेळ लागला नाही. परंतु पूर्ण ट्रीटमेंट कंप्लीट व्हायला त्यांना कमीत कमी 2 ते 2.5 महिने लागले. ह्याच्यामध्ये पूर्णतः बरे झाले आणि आज कमीत कमी त्यांना ते स्वस्थ होऊन 4 वर्ष झाले, परंतु अजूनपर्यंत त्यांना काहीही त्रास नाही. त्यामुळे हे जे रुग्ण आहेत, अशा प्रकारचे रुग्ण ज्यांचं वय कमी आहे तरीसुद्धा डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम आहेत, अशा रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत चालली आहे, कारण बैठक काम. तर अशा प्रकारे जर समजा तुम्हाला किंवा तुमच्या घरी कोणाला अशा प्रकारचा आजार असेल तर नक्कीच तुम्ही आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेऊ शकता. आयुर्वेदाच्या औषधाने हा आजार नक्की बरा होतो. थँक्यू.